देवराज्याची संकल्पना समजावून देण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने दाखले दिले आणि प्रभू येशू ख्रिस्ताने चमत्कार देखील केले। प्रभू येशू ख्रिस्ताचं 5,000 लोकांना भोजन, द मल्टिप्लिकेशन ऑफ द लोव्स, हा चमत्कार जो आहे तो आपल्याला चारही शुभवर्तमानामध्ये पाहायला मिळते। आणि या चमत्काराद्वारे प्रभू येशू ख्रिस्त फार सुंदर अशी शिकवण आपल्याला देत आहे। आजचा देव शब्द आपल्याला परमेश्वराचं स्वरूप आणि त्याचं जो स्वभाव आहे त्यावर आपल्याला चिंतन करण्यासाठी आमंत्रित करीत आहे। यशा संदेष्टा आपल्याला सांगत आहे की तुम्ही सर्वजण परमेश्वराकडे या, परमेश्वराच्या कृपेचा अनुभव घ्या। तुम्ही जे भुकेलेले, तहानलेले, त्रस्त असे, आजारी सर्वजण परमेश्वराकडे या। परमेश्वर तुम्हाला तृप्त करील, परमेश्वर तुम्हाला आरोग्य देईल, परमेश्वर तुम्हावर कृपेचा वर्षाव करील। आणि तोच संदर्भ आपल्याला शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त देत आहे। अरण्यामध्ये जिथे कुठे काही मिळू शकत नाही अशा ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त उपाशी असलेल्या लोकांना तृप्त करतो। आणि त्याद्वारे प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला दाखवून देत आहे की आपला परमेश्वर हा कोणीतरी दूर नाही, आपला परमेश्वर कोणीतरी परका नाही। आपल्या परमेश्वराला आपल्या दैनंदिन जीवनातल्या सगळ्या गोष्टीविषयी किंवा घडामोडीविषयी कल्पना आहे आणि तो आपल्याला अगदी जवळून ओळखतो। म्हणजेच आपण उपाशी आहोत, आपल्याला भूक लागते, आपण तहानलेलो आहोत, आपल्याला आजार आहे, आपल्याला दुःख आहेत, आपल्याला वेदना आहेत, या सगळ्या गोष्टी परमेश्वराला ठाऊक आहेत आणि त्याचाच अनुभव आजच्या या चमत्कारामधून आपल्याला येत आहे। आणि म्हणून आपण परमेश्वराचे आभार मानले पाहिजेत, परमेश्वराला धन्यवाद दिला पाहिजे। आजचं स्तोत्रकार जो आहे तो 145व्या स्तोत्रामध्ये आपल्याला सांगत आहे की तुम्ही परमेश्वराला त्याचा हात मोकळा करण्यासाठी सांगा आणि तो निश्चित तुमच्यासाठी तो मोकळा करतो। तसा अनुभव आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला येत असतो, म्हणून आपण देवाचे आभार मानले पाहिजेत। प्रिय बंधू भगिनींनो, दुसरी गोष्ट प्रभू येशू ख्रिस्त आजच्या शुभवर्तमानाद्वारे आपल्याला सांगत आहे आणि ती म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना सांगतो की तुम्ही ह्या लोकांना खाण्यासाठी द्या, तुम्ही या लोकांची काळजी घ्या, तुम्ही कृती करा। होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, परमेश्वर केवळ आपल्यावर शब्दांनी प्रेम करतो असं नाही, तर शब्दांनी आणि कृतीने परमेश्वर आपल्यावर प्रेम करीत असतो। आणि तोच परमेश्वर तुम्हाला आणि मला आपल्याला सांगत आहे की आपण देखील केवळ ओठांनी परमेश्वराचा गौरव करायचा नाही, तर जे ओठ परमेश्वराचा गौरव करतात त्यांनी आपले हात मोकळे केले पाहिजेत आणि सेवेसाठी ते तत्पर असले पाहिजेत। म्हणजे श्रद्धेला कृतीची जोड असली पाहिजे, आपला विश्वास आपण सेवेतून दाखवला पाहिजे। हा देखील सुंदर संदेश प्रभू येशू ख्रिस्त आजच्या शुभवर्तमानामध्ये देत आहे। त्या लहान मुलाकडनं प्रभू येशू ख्रिस्त त्या 5 भाकऱ्या आणि 2 मासे घेतो। म्हणजेच प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला सांगत आहे की या लहान मुलाप्रमाणे आपण शिकले पाहिजेत, आपण वागले पाहिजेत, आपल्याकडे जे आहे ते आपण द्यायला शिकले पाहिजेत आणि ही देण्याची वृत्ती जी आहे ती आपण परमेश्वराकडून शिकली पाहिजे। परमेश्वर जो उदार आहे त्याप्रमाणे आपण त्याचे भक्त म्हणून किंवा त्याचे सेवक म्हणून आपण देखील औदार्यामध्ये वाढावे, हा संदेश प्रभू येशू ख्रिस्त आजच्या दाखल्याद्वारे देत आहे। तिसरी गोष्ट प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला सांगत आहे आणि ती म्हणजे परमेश्वराला लहान गोष्टी देखील प्रिय असतात। 5,000 लोकांच्या समुदायामध्ये 5 भाकऱ्या आणि 2 मासे ह्याची किंमत ती काय असू शकते, परंतु प्रभू येशू ख्रिस्ताने त्याचं महत्त्व आपल्याला आज दाखवून दिलेलं आहे। त्याद्वारे त्यांनी तो चमत्कार घडून आणलेला आहे। आणि म्हणूनच आपल्याकडे जे आहे ते कदाचित छोटं असेल, आपल्याकडे जे आहे त्याचं मूल्य कदाचित आपल्याला ठाऊक नसेल, आपल्याला वाटत असेल की आपण कनिष्ठ आहोत,
आपण काही कामाचे नाहीत, आपल्याकडे काही कला नाही, आपल्याकडे काही कौशल्य नाही, आपल्याकडे शिक्षण नाही, आपल्याकडे अनुभव नाही, आपलं सर्व छोटं छोटं आहे, असं जरी आपल्याला वाटत असलं तरी परमेश्वराच्या दृष्टिकोनातून आपण पाहायला शिकले पाहिजेत. आपण आपल्या मानवी जीवनातून किंवा या जागतिक दृष्टिकोनातून विचार न करता परमेश्वराच्या दृष्टिकोनातून आपल्याकडे जे आहे ते कसं आहे ते आपण पाहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि परमेश्वर आपल्याला सांगत आहे की आपल्याकडे जे लहान असेल, आपल्याकडे जे शून्य असेल, ते देखील परमेश्वराच्या दृष्टिकोनातून महान आहे, मात्र आपण ते द्यायला शिकले पाहिजेत. आणि म्हणूनच आपण सर्वजण यशाया संदेशा 43व्या ओवीमध्ये आपल्याला सांगतो की तुम्ही मौल्यवान आहात. हे आपलं मौल्य जे परमेश्वराच्या दृष्टिकोनातून आहे ते आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि आपलं मूल्य हे परमेश्वराच्या दृष्टिकोनातून मोठं आहे हे देखील आपण आपल्या जीवनामध्ये दर्शविलं पाहिजे. आणि त्याबद्दल आपण परमेश्वराचे आभार मानले पाहिजे. सरतेशेवटी दाखल्याचा सांगता करताना प्रभू येशू ख्रिस्त एक आणखीन सुंदर शिकवण आपल्याला देत आहे. प्रभू येशू ख्रिस्त प्रेषितांना म्हणतो, काही फुकट जाऊ नये म्हणून उरलेलं सगळं गोळा करा. होय माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, आपल्या जीवनासाठी, आपल्या दैनंदिन घडामोडीसाठी हा संदेश फार महत्त्वाचा आहे. विशेष करून आज आपल्या देशाची परिस्थिती पाहता, आपल्या देशामध्ये जी गरिबी आहे किंवा देशामध्ये जे सर्वत्र आपण पूर पाहतो किंवा दुष्काळ पाहतो, या सगळ्याचा विचार करता आपल्या घरातील जे अन्न आहे त्या अन्नाची आपण नासाडी करतो का? आपल्या मुलांना या अन्नाचं महत्त्व आपण पटवून देतो का? आपलं अन्न आपण वाया घालवतो का? दैनंदिन जीवनातलं आपलं अन्न जे आहे ते आपण वाया घालू नये म्हणून प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला शिकवण देत आहे. आपल्या सोहळ्यामध्ये, आपल्या कार्यक्रमामध्ये आपण जेव्हा एकत्रित पार्ट्या करतो तेव्हा आपण अन्नाची नासाडी करतो का? ते अन्न फुकट घालवतो का? उरलेलं आपण काय करतो यावर चिंतन करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला आज सुंदर अशी शिकवण देत आहे. त्याचप्रमाणे केवळ अन्न नाही तर आपल्या जीवनातील इतर गोष्टी ज्या आहेत, म्हणजेच जो वायफळ खर्च आपण करतो त्या वायफळ खर्चाच्या द्वारे आपण त्याद्वारे नासाडी करतो का, त्यावर आपण विचार केला पाहिजे. आपल्याकडे दिवसाचे 24 तास असतात. या 24 तासामध्ये आपण किती वेळ वाया घालवत असतो? आपला वेळ फुकट जातो का, वाया जातो का, दुरुपयोग त्याचा होतो का, ह्यावर आपण चिंतन केलं पाहिजे. आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे परमेश्वराने आपल्याला जे अनेक कलागुण दिले आहेत, कौशल्य दिले आहेत, त्याचा वापर आपण परमेश्वराच्या गौरवासाठी करतो का, की आपण ते वाया घालवत असतो, फुकट घालवत असतो? कधी कधी आपल्या कलागुणांना आपण पुरून ठेवतो, आपण त्याचा कधी वापर करत नाही. आणि म्हणून परमेश्वराने आपल्याला जे देणग्या दिल्या आहेत त्या फुकट जाऊ नयेत. त्या देणग्यांचा आपण सदुपयोग करावा, दुसऱ्यांच्या हितासाठी, भल्यासाठी आपण त्याचा वापर करावा आणि त्याद्वारे परमेश्वराचा गौरव करावा, देवराज्याची संकल्पना वाढविण्यासाठी मदत करावी. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त आज आपल्याला शिकवण देत आहे. परमेश्वर आपला हा जवळचा आहे, आपल्या बरोबर आहे. आपल्या सुखदुःखामध्ये, आपल्या उपासामध्ये, आपल्या तहानेमध्ये तो आपली काळजी घेणारा परमेश्वर आहे. त्याबद्दल आपण परमेश्वराचे आभार मानावेत. त्या परमेश्वराला आपलं जीवन प्रिय आहे, आपण मौल्यवान आहोत हे आपण लक्षात ठेवावं. आणि त्याद्वारे परमेश्वराने आपल्याला ज्या देणग्या दिल्या आहेत त्याचा सदुपयोग करून आपण परमेश्वराचा गौरव करावा म्हणून विशेष प्रार्थना करूया.